काही नाती बाहेरून अगदी व्यवस्थित दिसतात. घर असतं, संसार असतो, मुले असतात, जबाबदाऱ्या असतात. पण त्या नात्याच्या आत डोकावलं की तिथे एक गोष्ट नसते, प्रेम. आणि प्रेम नसलेलं नातं म्हणजे भिंतींनी उभं असलेलं घर, पण उब नसलेली चूल. अशा नात्यात लोक जगतात, हसतात, निभावतात, पण आतून रोज थोडे थोडे मरत देखील राहतात. ही कथा आहे अपूर्वा आणि सुजयची. दोन माणसं एकाच छताखाली राहणारी, पण मनाने वर्षानुवर्ष दूर गेलेली. जेव्हा नात्यात प्रेमच नसतं. पावसाची रिमझिम सुरू होती. खिडकीजवळ उभी राहून अपूर्वा बाहेर बघत होती. रस्त्यावरची माणसं धावत होती. कोणी छत्री उघडत होतं, कोणी एखाद्या झाडाखाली थांबत होतं. पण अपूर्वाच्या मनातील पाऊस मात्र कित्येक वर्षापासून थांबत नव्हता. तिच्या हातात गरम चहाचा कप होता, पण हात थंड पडले होते. मागून सुजयचा आवाज आला, "चहा झाला का?" ती दचकली, "हो." ठेवला आहे टेबलवर. सुजय आला, कप उचलला, एक घोट घेतला आणि नेहमीप्रमाणे एकच वाक्य बोलला, "साखर थोडी जास्त झाली आहे." तिने काही उत्तर दिलं नाही, कारण तिला माहिती होतं सुजयला चहातील साखर जास्त वाटते, पण तिच्या आयुष्यातील कडू चव त्याला कधी जाणवतच नाही. अपूर्वा आणि सुजयच्या लग्नाला 14 वर्ष झाली होती. पहिल्या दिवसापासून हे लग्न प्रेमाचं नव्हतं, ते एक योग्य लग्न होतं. घरच्यांनी पाहिलेलं, जुळवलेलं, सगळ्यांना आणि पसंत पडलेलं ते स्थळ होतं. सुजय सुशिक्षित, नोकरी करणारा, जबाबदार मुलगा होता आणि अपूर्वा सुंदर, सुस्वभावी, घर सांभाळणारी मुलगी होती. सगळ्यांना वाटलं छान जोडी आहे, पण फक्त एक गोष्ट कुणालाच दिसली नाही. जोडी छान होती, पण जुळणं नव्हतं. लग्नाच्या पहिल्याच रात्री अपूर्वाला जाणवलं होतं. सुजय बोलत होता, पण औपचारिक हसत होता. पण मनापासून नाही. तिच्याकडे बघत होता, पण डोळ्यात आपलेपणा नव्हता. तिने स्वतःला समजावलं, नवीन नातं आहे, वेळ लागेल. पण वेळ जात गेला. महिने गेले, वर्ष गेली. घर वाढलं, जबाबदाऱ्या वाढल्या, पण मन जवळ आलीच नाहीत. सुजय चुकत नव्हता, पण तो प्रेम करतही नव्हता. तो वाईट नवरा नव्हता. तो दारू पीत नव्हता. तो मारहाण करत नव्हता. तो बाहेर अफेअर करत नव्हता. तो घर खर्च देत होता. मुलांची फी भरत होता. सणासुदीला कपडे आणत होता. हे सगळं तो करत होता. पण फक्त एकच गोष्ट करत नव्हता. तो अपूर्वावर प्रेम करत नव्हता. त्याच्या बोलण्यात कोमलता नव्हती. तिच्या थकव्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. तिच्या डोळ्यातील पाणी त्याला दिसत नव्हतं. तिच्या वाढदिवसाची आठवण त्याला नव्हती. तिला ताप आला तरी औषधाचं नाव विचारणं इतकं भान त्याचं नव्हतं. तो नातं निभावत होता, पण अपूर्वा नातं जगत होती. आणि हीच सगळ्यात मोठी शिक्षा असते, जेव्हा एक जण पूर्ण मनाने प्रेम करतो आणि दुसऱ्यासाठी ते फक्त एक कर्तव्य असतं. अपूर्वा रोज पहाटे उठायची. सुजयचा डबा, मुलांचा नाश्ता, शाळेच्या बॅगा, ऑफिसची, घराची साफसफाई, सासूबाईंची औषधे, बाजार, बिल, स्वयंपाकघर. दिवसभर तिचे कामामध्ये हात असायचे, पण मन मात्र एका गोष्टीसाठी भुकेलेलं असायचं, एक प्रेमळ शब्द. कधी कधी ती मुद्दाम सुजयला विचारायची, "आज मी छान दिसते का?" सुजय मोबाईलकडून न बघताच म्हणायचा, "हं, ठीक आहे, ठीक आहे." हे 2 शब्द अपूर्वाच्या आयुष्याचा आरसा झाले होते. कारण ती ठीक स्वयंपाक करत होती, ती ठीक बायको होती, ती ठीक आई होती, ती ठीक माणूस होती. पण कोणासाठी ती खास का नव्हती? अपूर्वा आणि सुजयला 2 मुले होती. मोठा मुलगा वीर आणि लहान मुलगी आराध्या. दोघेही मुले हुशार होती, पण मुलं असतात तितकीच संवेदनशीलही. एका रात्री परीने म्हणजेच आराध्याने अपूर्वाला विचारलं, "आई, बाबा तुला आई म्हणतात का?" अपूर्वा हसली. "काय गं?" परी निरागसपणे म्हणाली, "माझ्या मैत्रिणीच्या बाबांनी तिच्या आईला जानू म्हटलं. तिच्या आईने बाबांना आहू म्हटलं. पण बाबा तुला कधी नावाने देखील हाक मारत नाहीत, तर ते फक्त अगं म्हणतात." अपूर्वाच्या हातातील पाणी सांडलं. किती छोटा प्रश्न होता, पण त्या प्रश्नाने तिच्या 14 वर्षाच्या संसाराचं रिकामंपण एका क्षणात उघडलं होतं. त्या रात्री ती खूप रडली. सुजय तिच्या बाजूला झोपला होता, पण त्याने वळून देखील पाहिलं नाही. काही दिवसांनी अपूर्वाचा 40वा वाढदिवस होता. तिला अपेक्षा नव्हती मोठ्या पार्टीची. फक्त एवढंच वाटत होतं, आज सुजय कदाचित एकदा तरी म्हणेल, "हॅपी बर्थडे अपूर्वा." त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी ती उठली. सुजय नेहमीसारखा तयार झाला. त्याने डबा घेतला आणि शर्टची बटणे लावत म्हणाला, "आज मी उशिरा येईन, मीटिंग आहे." आणि तो निघून गेला. एक शब्द नाही, एक नजर नाही, किंवा एक आठवण नाही. अपूर्वाने स्वतःसाठी शिरा केला. मुलांनी कार्ड बनवले होते. आराध्या धावत आली.
हॅपी बर्थडे आई. वीरने तिला मिठी मारली. अपूर्वा हसली, पण तिच्या मनात एकच रिकामी जागा होती. ज्याच्याकडून सगळ्यात जास्त अपेक्षा होती तोच विसरला होता. रात्री सुजय आला तेव्हा हातात केक होता. ते पाहून अपूर्वाच्या मनात क्षणभर फुले उमटली. अरे, आठवलं त्याला. पण सुजयने केक टेबलवर ठेवत म्हटलं की ऑफिसमध्ये मिलिंदचा वाढदिवस होता. उरलेला केक दिला आहे, तो मुलांना दे. आता त्या एका वाक्याने अपूर्वाच्या मनातील शेवटचं फुलही कोमजलं. त्या रात्री तिने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि हळूच विचारलं, मी इतकी अप्रेमळ आहे का? ती सतत विचारात हरवलेली अस्वस्थ असायची. काही महिन्यांनी तिला सतत थकवा येऊ लागला. शरीर अशक्त व्हायचं, डोळ्यासमोर अंधारी यायची, छातीत कधी कधी जड वाटायचं. तेव्हा सासूबाईंनी म्हटलं, डॉक्टरांकडे जा. ती म्हणाली, उद्या जाईल. सुजयला सांगितलं तर तो म्हणाला, तू स्वतः जाऊ शकतेस ना, मला आज सुट्टी नाही. तिने मान हलवली. काही वेळा आपण आजार लपवतो कारण शरीरापेक्षा मन जास्त दुखलेलं असतं. तिला डॉक्टरांकडे जायचं होतं, पण खरं तर तिला हवं होतं की कोणीतरी हात धरून म्हणावं, चल, मी आहे तुझ्यासोबत. पण तेही तिला मिळालं नाही. एक दिवस स्वयंपाकघरात काम करताना अपूर्वा बेशुद्ध पडली. आराध्या ओरडली. वीर घाबरला तर सासूबाई देखील धावत आल्या. सुजयला फोन केला. तो हॉस्पिटलमध्येच पोचला. तेव्हा पहिल्यांदाच त्याने अपूर्वाला इतकं निस्तेज पाहिलं. डॉक्टरांनी टेस्ट केला. रिपोर्ट आले आणि डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, हिमोग्लोबिन खूपच कमी आहे. शरीर पूर्ण थकलेलं आहे. स्ट्रेसही खूप आहे. तिला विश्रांती हवी आहे. काळजी घ्यायला हवी. भावनिक सपोर्टही खूप गरजेचा आहे. सुजयने फक्त एवढंच विचारलं, औषधं कोणती? डॉक्टरांनी त्याच्याकडे पाहिलं. औषधे देतो, पण काही आजार औषधांनी नाही, माणसाने बरे होतात. सुजयने काही उत्तर दिलं नाही. अपूर्वाने मात्र डोळे मिटले, कारण तिला माहीत होतं हा संवाद डॉक्टर आणि सुजयमध्ये नव्हता. हा संवाद तिच्या रिकाम्या संसाराशी होता. हॉस्पिटलमधून आल्यावर अपूर्वाला बेड रेस्ट सांगितली आणि ती पहिल्यांदाच घरात काम तिच्याशिवाय होत होती. सुजयला लक्षात आलं, मुलांच्या वह्या कुठे असतात, सासूबाईंच्या गोळ्या कोणत्या डब्यात, गॅसचं बिल कधी भरायचं, दूधवाला किती वाजता येतो. घर म्हणजे भिंती नाहीत, घर म्हणजे एखाद्या स्त्रीचा शांत श्वास. एक दिवस कपाट आवरताना सुजयच्या हाताला एक जुनी वही लागली. कव्हरवर लिहिलेलं होतं, माझं न बोललेलं. तो थबकला. त्याने वही उघडली. पहिल्याच पानावर तारीख होती, लग्नानंतरचा दुसरा दिवस. त्यात लिहिलं होतं, आज सुजय दिवसभर पहिल्यांदाच माझ्याकडे पाहून हसला, तेही फक्त सभ्यतेने. पण मी मूर्खासारखी तो क्षण जपून ठेवते, कारण मला वाटतं उद्या कदाचित तो मला खरंच बघेल. सुजयच्या भुवया जुळल्या. त्याने पुढचं पाऊल उघडलं. आज मी मुद्दाम त्याचा आवडता उपमा केला, पण तो म्हणाला, मी बाहेर खाल्ले. माझ्या हातचा पहिला नाश्ता सिंकमध्ये गेला आणि मला वाईट वाटलं. पण मी पुन्हा उद्या करेन आणि प्रेम बहुतेक हट्टी असतं. पुढची पानं आणि आज माझा वाढदिवस. त्याला आठवला नाही, पण त्याने रात्री दार लावून घे असं म्हटलं. मला का कोण जाणे त्या 4 शब्दातही काळजी शोधावीशी वाटली. आज मला ताप होता. मी दिवसभर वाट पाहिली तो विचारेल म्हणून, कशी आहेस? पण तो टीव्ही पाहत झोपला. मला रडू आलं, पण त्याच्या झोपेत व्यत्यय येऊ नये म्हणून मी उशी तोंडावर धरून रडले. आज वीरचा जन्म झाला. सुजय आनंदी दिसला आणि त्या दिवशी मला वाटलं आपलं नातं आता बदलेल. पण मुलगा आपल्या दोघात पूल झाला नाही, तो फक्त जबाबदारी झाला. आराध्याने आज विचारलं, बाबा तुला नावाने का नाही बोलवत? मी हसले, पण आतून तुटले. एक मुलगी जेव्हा आईच्या नात्यात प्रेम शोधते तेव्हा तिला सत्य दिसतं. ते वाचून सुजयचे हात थरथरू लागले. तो पानं उघडत गेला. 14 वर्ष, 14 वर्षांची न बोललेली वाक्य, 14 वर्षाची थांबलेली हाक, 14 वर्षाचं न सापडलेलं प्रेम आणि शेवटच्या पानावर लिहिलं होतं, मी सुजयवर अजूनही प्रेम करते. हेच माझं सगळ्यात मोठं दुःख आहे, कारण तो वाईट नाही, पण तो माझा कधीच झाला नाही. कधी कधी वाटतं मारहाण झाली असती तर जखम दिसली असती, पण प्रेम नसलेलं नातं ते रोज मारतं आणि जखमही दिसू येत नाही. जर मी कधी अचानक निघून गेले तर कुणालाही दोष देऊ नका. मी फक्त खूप वर्षापासून थकले आहे. सुजयच्या डोळ्यातील पाणी त्या पानावर ठिबकलं. पहिल्यांदाच त्याला कळलं की तो तिच्यावर ओरडला नव्हता, पण त्याच्या शांत दुर्लक्षाने तो तिला रोज जाळत होता. त्या रात्री सुजय झोपू शकला नाही. त्याच्या मनात जुने दिवस उघडत गेले. कॉलेजमध्ये त्याचं एक प्रेम होतं, सानिया. त्यांनी लग्नाची स्वप्न पाहिली होती, पण घरच्यांनी नकार दिला आणि सानिया दुसऱ्याशी लग्न करून गेली. आणि त्याच दिवसापासून सुजयने स्वतःभोवती भिंत बांधली. तेव्हा त्याने ठरवलं, आता कुणावर प्रेम करायचं नाही, तर फक्त जगायचं. आणि तो तसाच जगत राहिला. अपूर्वा त्याच्या आयुष्यात आली, त्याची बायको झाली, पण तो तिच्यासाठी ते दार उघडूच शकला नाही. तो स्वतःला म्हणत राहिला, त्याला वाटत राहिलं की मी तिला त्रास देत नाही, मी माझी जबाबदारी निभावतो,
पण त्याला कधी हे समजलंच नाही की कधीकधी प्रेम न देणं हेही अन्याय असतं. त्या रात्री अपूर्वा झोपली होती. सुजय शांतपणे तिच्या पलंगाजवळ बसला. तिचा चेहरा पिवसर दिसत होता, डोळ्याखाली काळे वर्तुळे, हातावर शिरा उठलेल्या. ही तीच स्त्री होती जिने 14 वर्ष त्याच्यासाठी घर उभं ठेवलं होतं, जिने त्याच्या प्रत्येक गरजेआधी स्वतःच्या इच्छा मारल्या, जिने प्रेम मागितलं आणि बदल्यात मौन मिळालं. तो हळूच तिचा हात हातात घेतला. ती हलकीशी जागी झाली. तिने डोळे उघडले आणि ती म्हणाली, सुजय. तिचा हात धरून, काय झालं? तिने कुजबुजत विचारलं. सुजयच्या ओठावर शब्दच येत नव्हते. अपूर्वा. किती वर्षांनी त्याने तिचं नाव घेतलं होतं. तिच्या डोळ्यात क्षणात पाणी आलं. तो तुटलेल्या आवाजात म्हणाला, मला माफ कर. तिने त्याच्याकडे बराच वेळ पाहिलं. मग हळूच विचारलं, कशासाठी? हा प्रश्न साधा नव्हता. हा प्रश्न होता, तुला खरंच माहिती आहे का की मी किती तुटलीये? तो रडू लागला. मी तुला कधी समजलंच नाही. मी तुझ्यासोबत राहिलो पण तुझा कधीच झालो नाही. मी घर दिलं पण प्रेम नाही. मी सगळं केलं असं समजत राहिलो पण या सगळ्यात महत्त्वाचंच दिलं नाही. ती शांत होती. ती रडत नव्हती. कदाचित तिच्या डोळ्यातील रडणं खूप आधीच संपलं होतं. ती फक्त एवढंच म्हणाली, सुजय, काही जखमा उशिरा भरतात आणि काही फक्त भरल्यासारख्या दिसतात. त्या दिवसानंतर सुजय बदलू लागला. पहिल्यांदाच त्याने अपूर्वाची औषधे वेळेवर दिली. तिच्यासाठी सूप बनवण्याचा प्रयत्न केला, जरी मीठ जास्त पडलं असलं तरी. तिला डॉक्टरांकडे तो स्वतः घेऊन जाऊन येऊ लागला. मुलांच्या अभ्यासात मदत केली. तिच्या शेजारी बसून विचारू लागला, तू कशी आहेस? हे शब्द तिला आयुष्यभर हवे होते, पण आता ते ऐकताना तिच्या मनात आनंदापेक्षा एक विचित्र वेदना उठायची. कारण जेव्हा एखादी व्यक्ती वर्षानुवर्ष तहानलेली असते, तेव्हा अचानक दिलेलं पाणीही तिला घोटघोट दुखवतं. एक दिवस सुजय तिला गच्चीवर घेऊन गेला. संध्याकाळ खूप सुंदर होती. आकाश केशरी झालं होतं. तो म्हणाला, अपूर्वा, मला पुन्हा एक संधी देशील? ती बराच वेळ शांत राहिली. संधी? ती हलकंसं हसली. तू मला कधी सुरुवातीला दिली नव्हतीस. मी 14 वर्ष एकटीच नातं जगले आणि आता तू म्हणतोयस पुन्हा सुरुवात करू? हो, मला माहिती आहे. उशीर झालाय. हो, उशीर झालाय. मग? तिच्या डोळ्यात आकाशाचं प्रतिबिंब दिसत होतं. मग मी प्रयत्न करेन, कारण प्रेम अजून मेलं नाही, फक्त खूप थकलंय. एका सकाळी वीर उठला तर त्याने पाहिलं, बाबा स्वयंपाकघरात आहेत. बाबा, तुम्ही? हो, आईसाठी पोहे करतोय. आराध्या धावत आली. आईसाठी? हो. मुलं एकमेकांकडे पाहून हसू लागली. त्या दिवशी अपूर्वा टेबलजवळ बसली होती. सुजयने प्लेट तिच्यासमोर ठेवली. मी केलेत. तिने एक घास घेतला. पोहे खरंच बेचव होते, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. आराध्या म्हणाली, आई रडतेस का? तिने हसत डोकं हलवलं. नाही गं, कधीकधी उशिरा मिळालेलं प्रेमही खूप गोड लागतं. असेच दिवस पुढे जात होते. अपूर्वाचं अजूनही शरीर मात्र पूर्णपणे सावरत नव्हतं. औषधं चालू होती, काळजी वाढली होती, पण तिचा चेहरा दिवसेंदिवस अधिक शांत होत चालला होता. खूप शांत, जणू आतील झुंज थांबली होती. एका रात्री तिने त्याला विचारलं, तुला माहिती आहे मला सगळ्यात जास्त काय हवं होतं? काय? जेव्हा मी पहिल्यांदा या घरात आले तेव्हा तू माझ्याकडे बघून एकदा म्हणावं, घाबरू नकोस, मी आहे. बस मला एवढंच हवं होतं. ती हसली. पण काही हरकत नाही. तू आता आहेस, फक्त थोडा उशिरा. पुढच्या 2 दिवसांनी अपूर्वाच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला. रात्री तिला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. सुजयने घाईघाईने तिला हॉस्पिटलमध्ये आणलं. डॉक्टरांनी तिला ICUमध्ये घेतलं. बाहेर सगळे थरथरत बसले होते. सुजयच्या हातात तिची डायरी होती. तो रडत होता असं पहिल्यांदाच मुलांनी पाहिलं. काही वेळाने डॉक्टर आले. रुग्ण शुद्धीवर आला आहे. 5 मिनिटं. एक जण भेटू शकतो. सुजय आत गेला. ती मशीनला जोडलेली होती. श्वास जड होता, पण डोळ्यात एक विचित्र शांतता होती. तो तिच्याजवळ बसला. तिचा हात थरथरला. तिचा हात धरला. अपूर्वा, काही होणार नाही. तू बरी होशील. आपल्याला खूप जगायचं आहे. अजून मी सगळं भरून काढीन. तिने हलकंसं हसून मान हलवली. अपूर्वा, मला अजून वेळ दे, प्लीज. मी खूप उशिरा शहाणा झालो, पण झालो ना. तू जाऊ नकोस. तिच्या ओठावर क्षीण हसू आलं. हो, मला माहिती आहे. तू आता खरंच बदललायस. म्हणूनच मी रागावलेली नाही. तिने कष्टाने शब्द जोडले. मला एक वचन देशील? हो, काहीही. मुलांना प्रेम दे, फक्त जबाबदाऱ्या नको. त्यांच्या डोळ्यात कधी रिकामेपणा दिसू देऊ नकोस, जसं माझ्या डोळ्यात होतं. सुजयने तिचा हात कपाळावर लावला. देईन, देईन, शपथ. तिने त्याच्याकडे खोलवर पाहिलं आणि अनेक वर्षांनी पहिल्यांदाच ती अगदी समाधानाने म्हणाली, आज तुझ्या डोळ्यात मला माझं प्रेम दिसते. त्या वाक्यानंतर तिच्या बोटांची पकड हळूहळू सैल झाली आणि मॉनिटरची रेषा सरळ झाली. सुजयचा आवाज संपूर्ण ICUमध्ये घुमला. अपूर्वा हे जग सोडून निघून गेली आणि मुलांचं दुःख, वेदना सहन होण्यासारख्या नव्हत्या. तिचं अचानक असं निघून जाणं कोणालाच सहन होत नव्हतं.
शरीराने घरात आता नव्हती, पण आता घरात तिची प्रत्येक गोष्ट होती. स्वयंपाकघरात तिचा ॲप्रन, कपाटात तिच्या सगळ्या साड्यांच्या घड्या, देवघरात तिची अगरबत्ती, उशीत तिच्या केसांचा हलका सुगंध आणि सुजेच्या हृदयात तिचं न भरून येणारं रिकामंपण. पहिल्यांदाच त्याला समजलं की प्रेम नसलेलं नातंही जगतं, पण ते जगताना दोघांपैकी एकजण आतून हळूहळू मरत असतो. सुजय रोज रात्री ती डायरी वाचायचा आणि एका पानावर येऊन थांबायचा. जर कधी त्याला माझी किंमत समजली तर कदाचित मी तेव्हा खूप थकलेली असेन. आणि तो ते पान छातीशी धरून रडायचा. हो अपूर्वा, तू खूप थकली होतीस आणि मी खूप उशिरा जागा झालो. असेच काही महिने गेले. सुजय बदलला. तो मुलांसोबत बसू लागला. आराध्याच्या केसांना वेण्या घालू लागला. वीरच्या प्रत्येक छोट्या यशावर मिठी मारू लागला. सासूबाईंची औषधे वेळेवर देऊ लागला. पण हे सगळं करताना त्याला रोज एकच गोष्ट जाळत राहायची. हेच जर मी पूर्वी अपूर्वा जिवंत असताना केलं असतं तर. एक दिवस आराध्या शाळेतून आली आणि म्हणाली, बाबा, आज टीचरांनी विचारलं, तुमच्या घरात प्रेम कसं दिसतं? मी काय लिहिलं माहिती आहे? सुजय थबकला. काय? आराध्या म्हणाली, मी लिहिलं की पूर्वी आमच्या घरात प्रेम नव्हतं, म्हणून माझी आई खूप शांत होती. आता बाबा आम्हाला खूप प्रेम करतात, पण आई नाही आहे ते पाहायला. सुजयच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. तो खाली बसला आणि जोरात रडू लागला. कारण एका लहान मुलीने त्याच्या आयुष्याचा संपूर्ण निकाल एका वाक्यात दिला होता. आता प्रेम आहे, पण ज्याला हवं होतं तीच नाही. एके दिवशी अपूर्वाच्या कपाटात साड्यांच्या खाली एक लिफाफा सापडला. त्यावर लिहिलं होतं, सुजयसाठी कधीतरी. थरथरत्या हाताने त्याने पत्र ते उघडलं. त्या पत्रात लिहिलं होतं, सुजय, जर तू हे पत्र वाचत असशील तर कदाचित मी तुझ्याशी सगळं बोलू शकले नाही. मला तुझ्यावर राग नाही, कारण तू मला दुखावलं नाहीस. तू फक्त मला कधी जवळ घेतलंच नाहीस आणि कधीकधी दूर ठेवणं हेही खूप मोठं दुखावणं असतं. मी आयुष्यभर तुझ्याकडून मोठ्या गोष्टी मागितल्या नाहीत. फक्त थोडं लक्ष, थोडा हात, थोडं कशी आहेस आणि कधीतरी एकदा मी आहे तुझ्यासोबत. मला माहिती नाही मी तुला कधी खरंच मिळाली की नाही, पण तू मात्र मला पूर्ण मिळालास. म्हणूनच कदाचित मी हरले. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, घर चालवणं आणि नातं जगणं यात फरक असतो. जबाबदाऱ्या पूर्ण करणं आणि प्रेम देणं यात फरक असतो. मुलांना प्रेम शिकव, कारण प्रेम नसलेलं घर खूप शांत दिसतं, पण त्या शांततेत खूप किंकाळ्या दडलेल्या असतात. आणि हो, जर कधी तुला माझी आठवण आली तर मला अपूर्वा म्हणून हाक मार, कारण आयुष्यभर मी तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायची वाट पाहिली आहे. तुझीच प्रेम करूनही न जगलेली अपूर्वा. पत्र वाचून सुजय अक्षरशः कोसळला. तो रिकाम्या घरात जोरात ओरडला, पण आता उत्तर देण्यासाठी त्या घरात फक्त प्रतिध्वनी उरला होता. काही वर्षांनी आराध्याचं लग्न ठरलं. मंडपात कन्यादानाच्या वेळी सुजयच्या हातात तिचा हात होता. आराध्या म्हणाली, बाबा रडू नका. तो हळूच म्हणाला, मला एक वचन देशील? काय? तुझ्या नात्यात काहीही झालं, पण प्रेम कमी होऊ देऊ नकोस. रुसवे असू देत, भांडणं असू देत, पण शांत अंतर नको. कारण ओरडणं सहन होतं, पण प्रेमाशिवायचं मौन माणसाला आतून संपवून टाकतं. तिने बाबांना घट्ट मिठी मारली. त्या रात्री सुजय घरी आला. अपूर्वाचा फोटो देवघराशेजारी ठेवलेला होता. त्याने फोटोसमोर बसून हळूच म्हटलं, आज आपली लेक तिच्या सासरी गेली अपूर्वा, आणि मी तिला तुझी शिकवण दिली. उशिरा का होईना तू मला प्रेम शिकवलंस. फक्त तू शिकवताना स्वतः मात्र निघून गेलीस. त्याने फोटोला स्पर्श केला आणि डोळे मिटून पुटपुटला. जेव्हा नात्यात प्रेम नसतं तेव्हा ते नातं तुटत नाही, पण त्यातलं एखादं रोज मन त्याचं मरत राहतं. खरंच आहे, नातं फक्त जबाबदाऱ्याने टिकत नाही. ते प्रेम, लक्ष, आपुलकीने जिवंत राहतं. मी कमावतो, घर चालवतो म्हणजे प्रेम दिलं असं होत नाही. काही लोक मारत नाहीत, अपमान करत नाहीत, पण दुर्लक्षाने समोरच्याला आतून संपवतात आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप उरतो, माणूस नाही. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.